नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घरापुढे अंगणात कोणकोणती झाडे लावावीत, कोणती झाडे शुभ असतात, कोणती झाडे अशुभ असतात आणि कोणती झाडे लावायची आहेत याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीही वास्तुशास्त्रानुसार घरापुढे झाडे लावा. यामुळे तुमच्या आयुष्यावर, तुमच्या मुलांच्या आयुष्यावर, तुमच्या घरावर खूप सारे परिणाम होतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. एक म्हणजे पपई दारात नसावी, यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते. 2. तुळशीमध्ये अंगणात तुळस असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेध निर्माण होतात. 3 म्हणजे घराशेजारी काटेरी झाडे लावू नये. या काटेरी झाडांमुळे गृहकल, अशांती, शत्रुभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालेल. 4 म्हणजे कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी. 5 गुलाब आणि कोरफड ही 2 रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे घरापुढे गुलाब आणि कोरफडीचे झाड नक्कीच असावे. 6 नंबर ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये. 7 नंबर पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असेल तर घराच्या पश्चिमेला असणं फलदायी असते. 8 नंबर पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे संरक्षण होते. 9 नंबर ज्यांना मुलंबाळ होत नाहीत त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे त्यांना लवकर मूलप्राप्ती होते. 10 नंबर वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानलं जातं. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढतं आणि तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात. म्हणून शमीचं झाड असेल तर ते तुमच्या घराजवळ लावा. 11 नंबर घराच्या आग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नये, त्याने अनेक त्रास वाढतात. 12 नंबर घराभोवती काटेरी कुंपण असू नये. 13 नंबर घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 14 नंबर पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. 15 नंबर घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. 16 नंबर ज्या घराभोवती केळी, बोर, जांभूळ, महालोंग किंवा अशी झाडे असतील तर घराची प्रगती खुंटते म्हणजे थांबते. 17 नंबर घराभोवती कडुलिंब असल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते, वायू प्रदूषणापासून बचाव होतो. त्यामुळे कडुलिंबाचं झाड घराभोवती असणं गरजेचं आहे, कारण हे झाड नैसर्गिक आहे आणि निसर्गाने ते आपल्यासाठी देणगी दिलेले झाड आहे. त्यामुळे कडुलिंबाचे झाड घरापुढे, घरामागे कुठेही असेल तर ते उत्तमच मानले जाते. 18 नंबर घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणं खूप शुभ मानलं जातं, कारण याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. 19 नंबर नाग, केशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावीत. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. 20 नंबर घराच्या आवारात नारळाचे झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. 21 नंबर फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता, ते घराच्या दक्षिणेला लावावे. 22 नंबर कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला जातो. 23 नंबर घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात: नारळ, बेल, हिरडा, देवदार, वृक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग आणि नागलता ही झाडे खूप शुभ असतात. 24 नंबर
फ्लॅटमध्ये रुईचे झाड लावणे. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथं कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथं झाडं लावू शकता. 25 नंबर, अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणं हे दोष मानलं जातं. म्हणून रुईचे झाड घराभोवती नसावे. 26 नंबर, अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास कमी होतात. 27 नंबर, घरात बेलफळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. 28 नंबर, घराभोवती झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात, पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तर फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावीत. 29 नंबर, आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. यामुळे फायदा होतो. 30 नंबर, औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या 100 पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते. 31 नंबर, घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात वास करत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. एक छोटीशी लाईट बल्ब चालू ठेवावा. तर ही आहेत वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावायची आणि कोणती नाही. तर तुम्ही याप्रमाणे घराशेजारी किंवा घरापुढे मागे अशी झाडे लावा. यामुळे तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती येणार नाही आणि तुमचे घर शुभ सफलता आणि प्रगतशील होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख नांदेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.